नमस्ते, मी जावेदभाई पठाण, सातारा जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघटना सचिव या पदावर कार्यरत असून आज पलटण येथे आलो असता ग्रामपंचायत कुळकी या कर्मचाऱ्यांवर अन्याय व धक्काबुक्की धमकी व स्थानिक प्रशासन त्यांची कोणतीही बाजू मांडत नाही, तरी ग्रामपंचायत कर्मचारी हा तळागाळात काम करणारा कर्मचारी आहे, तरी या कर्मचाऱ्याला एकेरी भाषा वापरणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे हा प्रकार कुळकी ग्रामपंचायत कुळकी येथे चालू आहे। तरी या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सदर ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच यांच्या बरोबर हा विषय घेतला, तरी स्थानिक प्रशासनाने त्यांची कोणतीही बाजू मांडली नाही। तरी ग्रामपंचायत कुळकी कर्मचारी 8-8, 9-9, 10-10 वर्ष काम करणारे कर्मचारी आहेत, तरी या कर्मचाऱ्यांचा कुठलाही विमा, त्यांना कुठलंही सफाई कर्मचारी असो, पाणी पुरवठा कर्मचारी असो, त्यांना कुठलंही सेफ्टी किट दिलेले गेलेले नाही। दिवाळी बोनस, तुटपुंजा पगारावर दिवाळी बोनस दिला जातो व स्थानिक प्रशासन, ग्रामविकास अधिकारी, सरपंच हे कर्मचाऱ्यांची कुठलीही बाजू उचलून धरत नाही, तरी सदर कुळकी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तरी स्थानिक प्रशासन किंवा प्रशासन, पंचायत समिती फलटण यांनी या यांच्यावर लक्ष ठेवून यांना न्याय द्यायची भूमिका ठेवावी, नाहीतर 17/1/2026 रोजी कुळकी ग्रामपंचायतीचा सर्व गावगाडा बंद पडेल व कुळकी ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जातील, याची शासनानं नोंद घ्यावी। तसेच कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी त्यांचा इन्शुरन्स विमा उतरावा व त्यांचे राहिलेले थकीत वेतन, PF, महागाई भत्ता तरतूद करून लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। धन्यवाद।